कधी विचार केला आहे का की एका श्वान पथकाचे सामर्थ्य काय असू शकते? फक्त एका चप्पलवरून खुनी आणि बँक चोरीचा मागोवा घेणे, साडी नेसून लपलेला आरोपी ओळखणे आणि गणपती विसर्जनाच्या गर्दीतून टॅक्सीचा माग काढून हरवलेल्या मुलाला शोधून काढणे, या सगळ्याचा छडा लावला जेसीने. नमस्कार, मी महिला पोलीस हवालदार सुरेखा भानुदास लोंढे. मी पोलीस श्वान जेसी हिच्यावर श्वान हस्तक म्हणून गेल्या 4 वर्षापासून कार्यरत आहे. 4 वर्षापर्यंत तिने मुंबई पोलीस दलामध्ये आतापर्यंत भरपूर कामगिरी केली. त्याचबद्दल जर बोलायचं तर MHB पोलीस स्टेशनला तिथे बँक रॉबरी झालेली, रॉबरी प्लस मर्डर. तर तिथे क्राईम करून गेलेला व्यक्ती होता, त्याची आम्हाला चप्पल तिथे मिळून आली. त्या चप्पलचा वास आम्ही हिला पोलीस श्वान जेसीला दिला असता हिने बाजाराचा जो एरिया असतो मेन मार्केट, तिथून तिने रस्ता काढत टोटल छोट्या छोट्या गल्ली, म्हणजे त्या याच्यामध्ये चाळीमध्ये तो व्यक्ती होता, 5 किलोमीटर अंतर तिने पार करून जिथे तो आरोपी होता, तो आरोपी त्या रूम मध्ये बंद होता, तर ही त्याच्या रूम जवळ जाऊन बसली आणि तिथे जाऊन स्पीक करायला लागली. त्याच्यावरनं दिसून आलं की आतमध्ये आरोपी असू शकतो. तेव्हा आम्ही जेव्हा ते लॉक खोललं तेव्हा तिथे आरोपी होतात. आणि त्याचबरोबर मालवणी पोलीस स्टेशनला एक छोटासा मुलगा, त्याचं अपहरण झालेलं. तर मग तिथे सुद्धा हिने त्या गणपती विसर्जनच्या मिरवणूकमध्ये एवढ्या रशमध्ये पुढे तिने रस्ता काढत तिथे जाऊन आरोपी ज्या ठिकाणून पुढे गेलाय, टॅक्सीने गेलाय, ते ठिकाण दाखवलं. आणि नंतर जेव्हा CCTV बघण्यात आले तेव्हा तो व्यक्ती दिसला आणि त्याच्यावरनं त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आणि अशाच प्रकारे अनेक गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत.